या व्हिडिओमध्ये मी सुचिता धाबेकर आपल्या सर्वांचं स्वागत करते। खरं तर आज आपण कृषी अर्थशास्त्र याची व्याप्ती आणि स्वरूप या संबंधी माहिती बघणार आहोत। कृषी अर्थशास्त्र म्हणजे काय? आज आपल्याला माहिती आहे शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे। 70% जनता ही ग्रामीण भागात असते आणि त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन ही शेती आहे। शेतीशिवाय आपल्याला कोणत्याही प्रकारचा उद्योगधंद्यांचा विकास करता येणार नाही। म्हणजे आधी तर शेतीला इतकं महत्त्व होतं की ज्यांच्याकडे शेती असायची तो अत्यंत श्रीमंत माणूस मानला जायचा। आणि शिवाय भारतीय अर्थव्यवस्थेतील राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सर्वात जास्त भाग हा कृषी अर्थशास्त्राचा होता आणि म्हणूनच कृषी अर्थशास्त्र ही अत्यंत महत्त्वाची पार्श्वभूमी असताना आपल्याला दिसून येते। तर कृषी अर्थशास्त्र म्हणजे काय? त्यासंबंधी झोनियर यांनी व्याख्या केली आहे की शेतकऱ्यांच्या व्यवसायात महत्तम नफा मिळण्याच्या उद्देशाने निरनिराळ्या साधन संपत्तीशी संबंधित विविध घटकांच्या परस्पर संबंधाच्या नियमनाचा अभ्यास ज्यात केला जातो त्याला कृषी अर्थशास्त्र असे म्हटले जाते। खरं तर काय की महत्तम नफा मिळवण्याच्या उद्देशाने खरं तर शेती हा व्यवसाय आहे आणि या व्यवसायाच्या आधारावर अनेक जोडधंदे सुद्धा केले जातात। म्हणजे शेतकऱ्यांना कृषीशिवाय पर्याय नाही आणि कृषीच्या आधारावरच आज एवढं मोठं आंदोलन जे सुरू आहे, जे शेतकऱ्यांवर अन्याय करणारा जो नियम काढण्यात आलेला आहे त्याच्या विरोधात आज संपूर्ण शेतकरी आज एकट्ठे झालेले आहेत आणि त्यासाठी आपल्या हक्कासाठी लढा देतो आहे। म्हणजेच आज शेती आणि शेतकरी दोन्हीही जागरूक झालेला आपल्याला दिसून येतो आहे। खरं तर आधी परंपरागत पद्धतीने शेती केली जायची, परंतु आज मात्र त्याचं स्वरूप बदललेलं आहे। आज मात्र आधुनिक तंत्रज्ञान सोबतच बियाणे, खते, कीटकनाशके यांचा वापर करून कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करते आहे। कारण की लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे आणि या लोकसंख्येच्या मानाने उत्पादन वाढले तरच देशातली जनता ही सुखी राहू शकते आणि म्हणून त्यासाठी विशेष प्रयत्न होताना सुद्धा आपल्याला दिसून येते आहे। आणि म्हणूनच कृषीप्रधान अर्थव्यवस्था देशाच्या राष्ट्रीय विकासाच्या आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असताना आपल्याला दिसून येते। शेतातून जो कच्चा माल मिळतो तो देशाच्या विकासासाठी म्हणजे उद्योगधंद्यांसाठी वापरला जातो आणि त्या माध्यमातून विविध प्रकारचे उद्योगधंदे आज विकसित होताना आपल्याला दिसून येते आहे। खरं तर वाढत्या आर्थिक विकासाबरोबर शेतीवरील लोकसंख्येचं अवलंबित्व सुद्धा वाढताना आपल्याला दिसून येते। खरं तर जपानसारख्या वेगाने विकसित झालेल्या देशाने सुद्धा या कृषी विकासाच्या म्हणजे देशाच्या विकासाला कृषीने हातभार लावलेला दिसून येतो। खरं तर प्रत्येक मालाची गरज पूर्ण करण्याचं कार्य हे कृषी क्षेत्र करते। शिवाय राष्ट्रीय उत्पन्न, निर्यात, अन्नधान्य आणि कच्च्या मालाचा पुरवठा, रोजगार इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये कृषीने आपली चांगली भूमिका बजावताना दिसून आलेली आहे। कृषीप्रधान अर्थव्यवस्थेचे स्वरूप औद्योगिक अर्थव्यवस्थेपेक्षा थोडे वेगळे असताना आपल्याला दिसून येते, परंतु याला व्यापक स्वरूप देण्याचं कार्य सुद्धा कृषी अर्थशास्त्राने केलेलं आपल्याला दिसून येते। खरं तर त्याशिवाय या क्षेत्रात क्षमता वाढविणे, बदल घडवून आणणे एवढेच नव्हे तर सिंचन, खते, कीटकनाशके या अनेक साधनांच्या माध्यमातून आज आपण त्याचा विकास साध्य केल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि म्हणूनच कृषी अर्थशास्त्राची स्वरूप अत्यंत व्यापक आणि महत्त्वपूर्ण असताना आपल्याला दिसून येते। खरं तर या ठिकाणी शेतकरी सुधारण्यासाठी सुद्धा आधी तयार नव्हता, परंतु जसं आधुनिकीकरणाचा वापर वाढायला लागला तसं शेतकरी सुद्धा आधुनिकते विचाराकडे वळताना आपल्याला दिसून येते आहे। खरं तर कृषी अर्थशास्त्र हा कृषी शास्त्राचाच एक भाग आहे। खरं तर शेतीशी संबंधित घटकांच्या परस्पर नियमनांचा आपण या ठिकाणी अभ्यास करतो। शिवाय व्यवसायात जास्तीत जास्त विकसित व्हायला पाहिजे यासाठी कोणते प्रयत्न करण्यात यावे यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतो। जसं उदाहरणार्थ पिकांची लागवड व जनावरांची पैदास या दृष्टीने श्रम आणि यंत्राचा वापर, उपयोग, उत्पादन, मूल्य निश्चिती करणे, उत्पादनाचा व्यापार करणे या सगळ्याच गोष्टींचा यामध्ये आपण विचार करीत असतो। खरं तर कृषी अर्थशास्त्र नेमकं काय आहे तर व्यापक सामाजिक हिताच्या चौकटीत स्वतःसाठी महत्तम नफा मिळवताना काय उत्पादन करावे, कसे विकावे या संबंधीचे जे अनेक प्रश्नांची उत्तरे आपण करतो त्यातलाच आपण कृषी अर्थशास्त्राचं स्वरूप असं म्हणतो। आता प्रत्येक शेतकऱ्याला त्याला मोठी मेहनत घ्यावी लागते। विशिष्ट कालावधीनंतर ते पीक निघते आणि कालावधीनंतर त्याला त्याची किंमत कळत असते किंवा किंमत मिळते आणि म्हणूनच कशाचं पीक घ्यावं, कोणत्या वस्तूची आज मागणी आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला नाशवंत वस्तूचा साठा करून ठेवायचा आहे की जास्तीत जास्त आपल्याला या व्यवसायात फायदा मिळेल, या संपूर्ण दृष्टिकोनातून जो अभ्यास केला जातो त्यालाच आपण कृषी अर्थशास्त्र असे संबोधतो। खरं तर अशा पद्धतीने कृषी अर्थशास्त्राचं स्वरूप व्यापक असताना आपल्याला दिसून येते। खरं तर शेतीच्या व्यवसायात अर्थशास्त्राच्या तत्वांचा अवलंब करणे आणि हे स्वरूप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निश्चित होते। वास्तविक पाहता कोणत्याही शास्त्राची परिपूर्ण व्याख्या करणे समर्पक नाही, परंतु तरीही कृषी अर्थशास्त्राची व्याख्या करताना मात्र कृषी अर्थशास्त्राचे स्वरूप ठरवताना आपल्याला एवढ्याच व्याख्येतून ते स्पष्ट होणार नाही आणि म्हणूनच व्याख्येला एक औपचारिकता मानून त्या शास्त्राची व्याप्ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचं ठरते।
तर आता कृषी अर्थशास्त्राची जेव्हा आपण व्याप्ती विचार करतो, खरं तर उत्पादन, त्यानंतर वितरण, त्यानंतर त्याची विक्री आणि उत्पादन क्षमता या सगळ्याच गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागतो. म्हणून कृषी अर्थशास्त्रात एका बाजूने अर्थशास्त्र आणि दुसऱ्या बाजूने शेतीचे वैशिष्ट्यपूर्ण व्यवसाय हा संबंधला जातो. खरं तर अर्थशास्त्रात माणसाच्या अनेक गरजा या पूर्ण करण्याच्या उद्देशाने आपण कृषीचा संबंध या ठिकाणी महत्त्वपूर्ण मानतो. कारण की मानवाच्या गरजा या अमर्यादित आहेत, परंतु त्या गरजा पूर्ण करणारी साधने मात्र मर्यादित आहेत. आणि या मर्यादित गरजांचा अमर्यादित गरजांशी संबंध जेव्हा आपण जोडतो आणि त्यातूनच आपल्याला कृषी अर्थशास्त्राचं महत्त्व कळून येते. खरं तर शेतीचा व्यवसाय हा कसा असावा, अनेक घटकांवर त्याचा प्रभाव पडतो. खरं तर भौतिक, आर्थिक, सामाजिक, जीवनविषयक घटकांचा उल्लेख यामध्ये आपल्याला करता येईल. आणि म्हणून तुलनात्मक दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा शेतातील आदान प्रदान संबंध, विविध घटकांच्या उपयुक्तता, शेतीमधील विविध प्रकारचे गणितीय, समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ या सर्वांचा संबंध या कृषीशास्त्राशी येताना आपल्याला दिसून येतो. खरं तर कृषी क्षेत्राची व्याप्ती आपण जेव्हा कृषी अर्थशास्त्राची व्याप्ती जेव्हा विचारात घेतो तेव्हा मात्र सांख्यिकी, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि इतकेच नव्हे तर गणितीय शास्त्र या विविध शास्त्रांशी कृषी अर्थशास्त्राचा संबंध येतो आणि म्हणूनच त्याची व्याप्ती मोठी असताना आपल्याला दिसून येते. खरं तर कृषी अर्थशास्त्राचे सामान्यपणे भाग पुढील प्रमाणे पडतात. पहिलं येतं उत्पादन. खरं तर उत्पादन कशाचं घ्यायचं, कशा पद्धतीने घ्यायचं, कोणत्या तंत्राचा वापर करायचा या संपूर्ण याचा संबंध हा कृषी उत्पादनाशी येताना दिसतो आणि म्हणूनच उत्पादन ही महत्त्वाची प्रक्रिया ठरते. त्यानंतर दुसरी प्रक्रिया आहे ती म्हणजे वितरण, विपणन. खरं तर त्या जो माल आपण उत्पादित केलेला आहे त्याचं विपणन कसं करायचं, कोणत्या बाजारपेठेत विकायचा, कशी मागणी येईल, कशी किंमत येईल या संपूर्ण याचा विविध प्रकारे आपल्याला, कारण की मधात असतात एजंट, ज्याला आपण दलाल म्हणतो, तो दलाल आपल्याला फसवणार नाही, आपला जास्तीत जास्त फायदा कसा होईल या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी प्रयत्न केले जाते. त्यानंतर वितरण, ज्या ज्या बाजारपेठांमध्ये आपल्याला माल विकायचा आहे त्या ठिकाणी जाऊन त्याचं वितरण कसं करायचं, त्यासाठी किती खर्च येईल, कशा पद्धतीने करायचं, कोणत्या साधनांचा वापर करायचा याचा सुद्धा विचार यामध्ये केला जातो. त्यानंतर वित्त पुरवठा. खरं तर कोणत्याही प्रकारे शेतकरी हा गरीब आहे आणि म्हणून त्याला कर्ज पुरवठा व्हायला पाहिजे, तेव्हाच तो शेतीचं उत्पादन घेऊ शकेल. कारण की शेतीचं उत्पादन घेण्यासाठी देखील बऱ्याच प्रमाणात आपल्याला खर्च येताना दिसून येतो आणि म्हणून या सर्वांचा विचार करूनच वित्त पुरवठा कोणकोणत्या साधनांच्या माध्यमातून होईल, किती प्रमाणात आपल्याला वित्त पुरवठा होऊ शकते, त्यानुसारच त्याला शेती कशी करायची आहे, कोणत्या तंत्राचा वापर करायचा आहे याचा तो निर्णय घेत असतो. आणि त्यानंतर नियोजन. खरं तर अर्थव्यवस्थेचे एक प्रमुख क्षेत्र म्हणून कृषी अर्थशास्त्राचा आपण उल्लेख करतो आणि म्हणूनच शेतीच्या विकासाशिवाय देशाचा विकास शक्य नाही. आर्थिक विकास म्हणजे औद्योगिकरण ही जी संकल्पना आपण मांडलेली आहे, परंतु हे औद्योगिकरण सुद्धा या शेतीच्या कच्च्या मालावर अवलंबून असते, हेही आपल्या विसरता कामा नये. आणि म्हणूनच नियोजन कसे करायचे, कशा पद्धतीने करायचे की जेणेकरून शेतीचा विकास होईल आणि सोबतच उद्योगधंद्यांचा सुद्धा आपल्याला विकास करता येईल या दृष्टिकोनातून कृषी क्षेत्राची व्याप्ती ही अत्यंत व्यापक असताना आपल्याला दिसून येते. खरं तर विवेचनावरून आपल्याला स्पष्ट होते की शेतीचे अर्थशास्त्र हे व्यापक क्षेत्र आहे. शेतीच्या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींच्या आर्थिक बाबींचा विचार करणे, शिवाय उपभोग, उत्पादन, वितरण, त्यानंतर वित्त पुरवठा, नियोजन या सगळ्याच बाबी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कृषी अर्थशास्त्राच्या व्याप्तीला व्यापक करताना आपल्याला दिसून येतात. खरं तर महत्तम फायद्याच्या हेतूने सर्वच क्रिया संचालन करणे हा कोणत्याही आर्थिक प्रयत्नाचा मुख्य उद्देश असतो. कारण की नफा मिळवणे, फायदा मिळवणे हा प्रत्येक आर्थिक क्रियाचा महत्त्वाचा भाग असतो. अर्थातच वैयक्तिक लाभाच्या प्रयत्नातूनच, सामाजिक प्रयत्नातूनच ही शेती केली जाते. पूर्वी कृषी अर्थशास्त्राला फारसे महत्त्व नव्हते, परंतु नंतर मात्र आता मोठ्या प्रमाणात कृषी अर्थशास्त्राची व्याप्ती व्यापक असताना आपल्याला दिसून येते आहे. प्रत्येक क्षेत्रात कृषी अर्थशास्त्राचा संबंध घेतला जातो आहे, संदर्भ घेतला जातो आहे आणि म्हणून कृषी अर्थशास्त्राची वाढलेली व्याप्ती पाहता हे एक स्वतंत्र शास्त्र आहे. या शास्त्राला सैद्धांतिक आणि व्यावहारिक असा आधारसुद्धा आहे. आर्थिक वर्तन आणि संबंध यांचा अभ्यास करून कशा पद्धतीने निष्कर्ष काढला जातो या विचारांचा सुद्धा वापर या शास्त्रात करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच आज कृषी अर्थशास्त्राची व्याप्ती वेगाने वाढताना दिसून येते. यानंतरचं पुढच्या व्हिडिओला बघूया. धन्यवाद.